विद्यार्थी मित्र हो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक तिसरा बहुपदी पॉलिनॉमियल्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 3.1 आपण सोडवित आहोत। 3 प्रश्न आपण सोडवलेले आहेत। चौथा प्रश्न, खालील बहुपदी प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा। राईट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल्स। वर्गमुळात 5 आहे, ही स्थिर बहुपदी आहे, याची कोटी 0 आहे। दुसरा x चा 0, याची कोटी 0 आहे। बहुपदीचा सर्वात मोठा घात या ठिकाणी 0 आहे आणि ही स्थिर बहुपदी आहे। वर्गमुळात 5 ही स्थिर बहुपदी आहे। वर्गमुळात 5 हे वर्गमुळात 5x 0 स्थिर बहुपदी ही अशी लिहिता येते, कारण कोणत्याही संख्येचा घात 0 असेल तर त्याची किंमत 1 असते। x चा 0 1 गुणिले √5 किंवा कर्णी 5 किंवा वर्गमुळात 5 गुणिले 1 म्हणून या स्थिर बहुपदीची कोटी 0 आहे, याची कोटी 0 आहे। तिसरा आहे x वर्ग कोटी 2 आहे। वर्गमुळात 2m चा 10 वजा 7 कोटी 10 आहे सर्वात मोठा घातांक। 2p वजा वर्गमुळात 7 कोटी p चा सर्वात मोठा घात 1 आहे, कोटी 1 आहे। 6 7y वजा y घन अधिक y चा 5वा सर्वात मोठा घात 5 आहे, कोटी त्याची। xyz अधिक xy वजा x वजा z, या ठिकाणी x ची कोटी xyz म्हणजे गुणाकार आहे। एकापेक्षा जास्त चले असतील तर त्यांच्या कोटींची बेरीज सर्वात मोठी बेरीजची कोटी 1 1 1 3 वेळा 1 आणि 1 3, इथं 1 आणि 1 2 कोटी, इथं 3 आणि इथं z चा 1 सर्वात मोठी 3 आहे, त्यामुळे या बहुपदीची कोटी 3 आहे। कारण xyz अधिक xy वजा z ही ती बहुपदी आहे। या ठिकाणी बहुपदीची कोटी 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3, x चा 1 y चा 1 z चा 1, 3 कोटी, तिघांची बेरीज सर्वात मोठी बेरीज 3 आहे। त्यानंतर m चा तिसरा अधिक n चा 7वा वजा 3m चा 5वा n अधिक mn, या ठिकाणी m घन n चा 7वा अधिक वजा 3m चा 5वा n, m चा तिसरा n चा 7वा वजा 3m चा 5वा n अधिक mn, या बहुपदीची कोटी इथं 3 अधिक 7 बरोबर 10, इथं 5 अधिक 1 बरोबर 6, इथं 1 अधिक 1 बरोबर 2, सर्वात मोठा घात 10 आहे। या ठिकाणी सर्वात मोठी बेरीज 10 आहे, त्यामुळे याची कोटी बरोबर 10। ओके, हिअर डिग्री ऑफ √5 0, डिग्री ऑफ x रेज टू 0 0, डिग्री ऑफ x स्क्वेअर 2, डिग्री ऑफ √2m रेज टू 10 - 7 10, हिअर 2p - √7 डिग्री 1, 6 7y - y cube plus y 5 degree 5, xyz plus xy minus z, here degree 1 plus 1 plus 1 3, and m raised to 3 n raised to 7 minus 3 raised to m 3m raised to 5n plus mn, here degree 3 plus 7 10, here 5 plus 1 6, here 1 plus 1 2, highest addition is here 3 plus 7 10, therefore degree of this polynomial 10। प्रश्न 5वा आहे, खालील बहुपदीचे रेषीय वर्ग व घन बहुपदी प्रकारे या प्रकारे वर्गीकरण करा। क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज अ लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल्स। हिअर 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 2x वर्ग अधिक 3x अधिक 1, या ठिकाणी हे वर्गीय बहुपदी आहे, वर्ग बहुपदी आहे। क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, कारण याचा सर्वात मोठा घात 2 आहे, याची कोटी 2 आहे, कोटी 2 असणारी वर्ग बहुपदी। 5p दुसरं या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी कोटी त्याची, त्यामुळं लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे डिग्री 1। ज्या बहुपदीची कोटी 1 आहे तिला आपण रेषीय बहुपदी म्हणतो। वर्गमुळात 2y वजा 1 छेद 2
या ठिकाणी सुद्धा वर्गमा 2y yचा 1 कोटी 1 आहे, त्यामुळे ही सुद्धा रेषीय बहुपदी आहे. लिनियर पॉलिनॉमियल. फर्स्ट इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, सेकंड लिनियर पॉलिनॉमियल, थर्ड लिनियर पॉलिनॉमियल. त्यानंतर यम घन अधिक 7m वर्ग अधिक 5/2m वजा वर्गमुळात 7. या ठिकाणी कोटी सर्वात मोठा घात 3 आहे, त्यामुळे क्युबिक पॉलिनॉमियल आहे ही. m घन अधिक 7m वर्ग अधिक 5/2m वजा वर्गमुळात 7 ही घन बहुपदी आहे, क्युबिक पॉलिनॉमियल. a स्क्वेअर, दिस इज ए क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, वर्ग बहुपदी आहे, सर्वात मोठा घात 2 आहे आणि 3r चा घन या ठिकाणी कोटी 3 आहे, ही घन बहुपदी आहे, क्युबिक पॉलिनॉमियल. 6वा प्रश्न आहे खालील बहुपदी प्रमाण रूपातल्या राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म डिसेंडिंग पॉवर्स. या ठिकाणी पहिला आहे यम घन अधिक 3 अधिक 5m. या ठिकाणी उत्तरत्या घाताच्या उत्तरत्या क्रमाने मांडायची. यम घन त्यानंतर अधिक 5m आणि शेवटी अधिक 3, कारण 3 ही स्थिर बहुपदी आहे, त्याची कोटी 0 आहे. 5m त्याची कोटी 1 आहे, यम घन कोटी 3 आहे. 3 1 आणि 0 म्हणजे स्थिर बहुपदी. म्हणून याचा ही कशी लिहिली पाहिजे, यम घन अधिक 5m अधिक 3, यम घन अधिक 5m अधिक 3. ओके. दुसरी बहुपदी आहे वजा 7y अधिक y चा 5वा अधिक 3y घन वजा 1/y अधिक 2y चा 4था वजा y घन वजा y वर्ग. सर्वात मोठा y चा 5वा घात आहे. 5 नंतर 4 y चा 5वा अधिक 2y चा 4था. या ठिकाणी सर्वात उतरत्या घाताच्या क्रमाने मांडायची. सर्वात मोठा घात 5वा आहे, y चा 5वा घात, त्यानंतर 4था घात अधिक 2y चा 4था, त्यानंतर तिसरा घात अधिक 3y चा घन, त्यानंतर दुसरा घात आहे वजा y वर्ग, त्यानंतर पहिला घात आहे वजा 7y आणि स्थिर पद आहे वजा 1/2. ओके. अशा पद्धतीने ही प्रमाणरूप बहुपदी झाली. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी खालील बहुपदी सहगुणक रूपातल्या राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन द कोएफिशियंट फॉर्म. सहगुणक रूपातल्या x घन वजा 2. या ठिकाणी ही सहगुणक रूपात लिहित असताना गैरहजर असणारी पद, गैरहजर म्हणजे कोटी 2 नाही, कोटी 1 नाही, गाळलेल्या पदांचे सहगुणक 0 लिहायचे, उत्तराच्या क्रमाने मांडायची. x चा घन अधिक 0x वर्ग अधिक 0x वजा 2. अशा पद्धतीनं हे अजून अद्ययावत रूप आहे. सहगुणक रूप उत्तरच्या क्रमानं गैरहजर असणारी पद त्यांचे सहगुणक 0 लिहून मांडल्यानंतरच आपण सहगुणक रूप घ्यायचं लिहायला. सहगुणक रूप म्हणजे कंस, गोल कंसातले x सगळे सहगुणक. x घनचा 1, 0x वर्ग 0, 0x 0 आणि स्थिर पद वजा 2 हे सहगुणक रूप झालं. ओके. पुढचं उदाहरण आहे 5p 5y आणि 5y ही बहुपदी आपल्याला उतरत्या क्रमानं 5y अधिक 0, कारण 5y ची कोटी 1 आहे, 0 आहे. ओके. त्याचं सहगुणक रूप बरोबर कंसात 5 आणि 0. ओके. त्यानंतर शेवटचे आहे 2m चा 4था वजा 3m वर्ग अधिक 7. 2m चा 4था वजा 3m वर्ग अधिक 7. या ठिकाणी उत्तरच्या क्रमाने मांडायची. 2m चा 4था तिसरा घात गैरहजर आहे, 0m चा तिसरा अधिक वजा 3m वर्ग अधिक या ठिकाणी 0m आणि अधिक 7, 4 3 2 याची कोटी 1 आणि याची 0. त्यामुळे याचं सहगुणक रूप 2 0 वजा 3
0 आणि 7, 2 0 वजा 3 0 7 आणि चौथा आहे वजा 2/3. याचं सहगुणक रूप जे आहे तो एकटाच आहे, वजा 2/3. ओके, कंसात एकच पद लिहायचं जे आहे ते. क्वेश्चन नंबर 7, राइट द फॉलोइंग polynomials in the coefficient form. First is x minus 2. This is the in descending form x cube minus 0x square plus 0x minus 2. Here the coefficient form is 1 in bracket 1 0 0 minus 2. Then second 5y, the coefficient form here descending order 5y plus 0. The coefficient form is 1 5 0. Okay. Third 2m fourth minus 3m square plus 7. And descending form in descending powers 2m fourth 0m cube minus 3m square plus 0m plus 7. The its coefficient form is 2, 0, minus 3, 0, 7. Okay, this is coefficient form. Minus 2 upon 3, coefficient form minus 2 upon 3. Okay. 8वा प्रश्न आहे, खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा. Write the following polynomials in the coefficient form. No. Question number 8. Write the polynomials in the standard form. Example. First is 1 2 3. या ठिकाणी सहगुणकांची संख्या 3 आहेत. कोटी 1 न कमी असतात. 3 वजा 1 बरोबर 2. आणि चलाचा वापर x केला तर x चा वर्ग अधिक 2x अधिक 3 हे बहुपदी होईल. ओके. द नंबर ऑफ कोएफिशिएंट्स 1 2 3. द डिग्री ऑफ द पॉलिनोमियल्स 3 minus 1 is equal to 2. 3 minus 1 is equal to 2. Therefore this polynomials in the standard form x cube plus 2x plus 3. Okay. The second example in coefficient form 5 0 0 0 minus 1. या ठिकाणी सहगुणकांची संख्या 1 2 3 4 5 आहे. कोटी 1 न कमी 5 वजा 1 4 आणि म्हणून या ठिकाणी ती बहुपदी प्रमाणरूप पद्धतीतली कोटी 4 आहे. 5x चा चौथा अधिक 0x चा तिसरा अधिक 0x चा वर्ग अधिक 0x वजा 1 बरोबर 5x चा चौथा वजा 1 सिंपली असं लिहिलं तर चालतं. ओके. हे गाळलेलं हात आहे ते न लिहिता त्यांचे संरक्षणच आहे शेवटी. पुढचं आहे तिसरं वजा 2 2 वजा 2 2. या ठिकाणी पदांची संख्या 4 दिसते. नंबर ऑफ टर्म्स. डिग्री ऑफ पॉलिनोमियल या ठिकाणी कोटी बरोबर 4 वजा 1 बरोबर 3 आणि म्हणून ती प्रमाणरूप बहुपदी बरोबर x चा घन अधिक 0 या हे सगुणक आहेत. वजा 2x चा घन अधिक 2x चा वर्ग वजा 2x आणि अधिक 2. ओके. वजा 2x घन अधिक 2x वर्ग वजा 2x अधिक 2. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.